नमस्कार, मी वैभव पालवे प्रजासंवाद मध्ये आपलं स्वागत करतो. 4 फेब्रुवारी हा जागतिक कॅन्सर दिन म्हणून ओळखला जातो आणि या दिवसाचं औचित्य साधून आज आपण रोशनाताई काठोळे आणि किशोर काठोळे या दाम्पत्याशी मागील 3 वर्षापासून ते जे काही कॅन्सर या आजाराशी ज्या पद्धतीने त्यांनी डील केलंय आणि या आजाराच्या संदर्भामध्ये त्यांनी एकूणच वैद्यकीय उपचार आणि कौटुंबिक स्वास्थ्य कशा पद्धतीने जपलं आणि समाजात या आजाराविषयी जी असलेली भीती त्याकडे ते कशा पद्धतीने पाहतात आणि त्या माध्यमातून आपण समाजात कॅन्सर विषयी किंवा त्याच्या गैरसमजांविषयी किंवा वैद्यकीय उपचारांविषयी अधिक जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. तर स्वागत आहे रोशनाताई आपलं आणि किशोर सर तुमचं सुद्धा. तर पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे की आपण जेव्हा एका कार्यक्षेत्रात किंवा शिक्षणाच्या क्षेत्रात काम करत असताना तुम्हाला जेव्हा या आजाराची लक्षणं किंवा तो आजाराचं निदान ज्या वेळेस झालं त्यानंतर नेमकी आपली भावना काय होती? मी एका संस्थेत काम करत होती तेव्हा मला आजूबाजूला म्हणजे बाहेर कामासाठी जावं लागायचं. मी अशीच कामासाठी बाहेरच गेली होती, पण त्याच्या आधी 15 दिवस आधी मला असं पोट भरल्यासारखं असं काहीतरी वाटायचं. म्हणून मग मी डॉक्टरांकडे गेली तर त्यांनी मला काही औषध गोळ्या दिल्या. त्या गोळ्या घेऊन झाल्या, पण मी एका ट्रेनिंगसाठी जाऊन आले तरी पण 15 दिवसानंतर पण मला काही फरक वाटला नाही. म्हणून पुन्हा आम्ही त्या डॉक्टरांकडे गेलो तर डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं की आमच्या गोळ्या औषधं देऊन झालेल्या आहेत, आता तुम्ही सोनोग्राफी करून घेऊ शकता. तर त्या दिवशी आम्ही सोनोग्राफी करायला गेलो आणि त्यानंतर त्या सोनोग्राफीत असं कळलं की काहीतरी ॲबनॉर्मल पोटात आहे. आणि तेव्हा असं कळलं की त्या गाठी आहेत आणि थोड्या मोठ्या पण झालेल्या आहेत साईजने असं कळलं. आणि डॉक्टरांनी असाही सल्ला दिला की तुम्ही कॅन्सरसाठी जी टेस्ट असते CA-125 म्हणून ती करून घ्या, जरा ॲबनॉर्मल काहीतरी पोटामध्ये दिसत आहे म्हणून आम्ही ती टेस्ट केली आणि डॉक्टरांनी प्राथमिक असं एक निदान केलं की हा कदाचित कॅन्सरच असू शकतो. आणि हे माहिती झाल्यावर सर्वसामान्य माणूस जसा गडबडतो तसं मला पण खूप म्हणजे धस्त झालं की मला कसा काय कॅन्सर होऊ शकतो. आणि तेव्हा मला म्हणजे अगदीच डोळ्यात सहन न होऊन डोळ्यातून पाणीच यायला लागलं आणि मी रडायला लागले. तेव्हा मला तिथल्या डॉक्टरांनी समजावलं की आपण अजून टेस्ट करूया, हा आता लगेच निदान झालेला आहे असं नाहीये, पण तेव्हा कळलं की असू शकतो असं. बरोबर. आता या आजाराचं जेव्हा एक कुठल्याही सर्वसामान्य कुटुंबाला जेव्हा असं लक्षात येतं की कॅन्सर विषयी जी एक भीती आहे, म्हणजे अर्थात ते खरंही आहे, म्हणजे ते काय नाकारण्यासारखं नाहीये, पण हे जेव्हा कळलं तुम्हाला की बाबा रोशनाताईंना कॅन्सरचं निदान होतंय, तर कुटुंब म्हणून तुम्हाला काय वाटलं की काय त्या पद्धतीत तुम्ही त्या परिस्थितीला कसे सामोरे गेलात? खरं तर ह्या आजाराविषयी शाळेतलं शिक्षण पूर्ण करत असताना वाचलं होतं, काहीतरी प्रश्नाची उत्तर द्यायची म्हणून कॅन्सरची व्याख्या लिहिली होती. बरोबर. पण असं आपल्यावर तो अशा पद्धतीने सामोरा येईल की आपल्याला तसंच त्या परिस्थितीला सामोरं जावं लागेल याचा काहीही अंदाज नव्हता. अचानक जसं पोटात काहीतरी ॲबनॉर्मल वाटलं हे माहीत झाल्यावर जशी रोशना रडायला लागली समोर, तसं मी रडण्याला काही अर्थ नव्हता हे मला कळलं. किंवा आता मला असं करता येणारच नाही, मला तो ऑप्शन नव्हता कारण हे डोळे पुसत नसले. डॉक्टरांकडून सगळं समजून घेतलं. डॉक्टरांनी लगेच मला प्राथमिक हे म्हणून माहिती मला व्हावी पेशंटचा सोबती म्हणून मला क्लिअर एक फाईल शेअर केली की सर तुम्ही हे वाचून ठेवा, याची ट्रीटमेंट कशी असते काय कशी असते. मला शुअर आहे की पॉझिटिव्ह असणार असं. आणि रिपोर्ट मात्र 3 दिवसांनी येईल, तोपर्यंत तुम्ही बाकीची जमा झाली. आता कॅन्सर सांगितलं तर पहिली भीती असते पैसे इतके कुठून उभे करायचे. मला 2 दिवस हाताशी होते. मी पहिलं जाऊन आता उद्या जायचं आहे दवाखान्यात, तर हाताशी पैसे उभे करायला लागतील यासाठीची तयारी मनात बांधायला सुरुवात केली. जर अशी फाईट करू हातात पैसे असले तर असा एक विचार पहिल्यांदा मनाची समजूत करून घेतली की आपल्याला पैसे उभे करणं. आणि आता ही डोळे पुसते तर मला डोळे पुसायला ऑप्शनच नाही. त्याच्यामुळे तिला समज देऊन लटपट त्या पायाने खरं तर गाडी चालवत घरी आम्ही दोघं पोहोचलो. घरी येऊन सांगितल्यावर जरा घरचा पण माहोल सगळा
पूर्ण हे झालं की अरे काय हे सगळं आहे. आणि भाऊ माझा मोठा भाऊ विशेषतः त्याला जरा जास्तीची माहिती, मग आम्ही जरा त्यांचे डॉक्टर मित्र आहेत त्यांच्याशी थोडं प्राथमिक चर्चा केली आणि असेल तर असू दे इलाज होता ही सगळे सल्ले यायला सुरुवात झाली. त्याच्यामुळे थोडी हिंमत आली की नाही आपण आता लढायचं आहे, आपल्याला तयारी करायची, आजारासोबत फाईट करायची आपल्याला. पण हा आजार एकदा लक्षात आल्यानंतर नेमके उपचार कुठे घ्यावे याच्याविषयीच्या काही लोकांना म्हणजे सर्वसामान्य माणसाला काही ज्ञान असतं, तशी आपली परिस्थिती असेल हो, हो, कदाचित अगदी. की नेमके उपचार कुठे करावेत. आणि हे उपचार घेत असताना आपण कुटुंब म्हणून सोबत राहिलात, पण सर्वप्रथम म्हणजे पायाखालची वाळूच सरकत असते या सगळ्या परिस्थितीमध्ये. तर एकूणच कुटुंबाची भावना काय होती, म्हणजे कुटुंब कशा पद्धतीने तुमच्या सोबत राहिलं? म्हणजे घरात सुरुवातीला जे नॉर्मल सगळीकडे होते तसंच माहोल बनला की आता काय म्हणजे किती दिवस असेल पेशंट आपल्यासोबत असं काय. पण आम्ही डॉक्टर मित्रांशी बोलत होतो, जे आमचे फॅमिली डॉक्टर होते त्यांना जाऊन भेटून त्यांना सांगितलं का असा असा रिपोर्ट समोर येण्याची दाट शक्यता आहे, आम्ही काय करू. तर सगळ्यांनी टाटा मेमोरियल हॉस्पिटलचा पत्ता दिला की तुम्ही हे हॉस्पिटल बेस्ट आहे, इथे सगळ्यात चांगल्या ट्रीटमेंटचा प्लॅन बनवू शकतो. तुम्ही बाकी कुठे जाल तिथे जा, पण आधी इथे जायला पाहिजे तुम्ही. आणि मग आम्ही आमचेच एक नातेवाईक आहे तर तिचे बाबा ट्रीटमेंट घेत होते, तिच्याकडून ऐकलं होतं का कॅन्सरची ट्रीटमेंट ती टाटाला घेते. आणि मग तिच्याशी बोललो, मग तिने ठरवलं की तिच्याशी फोन करून सांगितलं का आम्हाला जरा परवा आमच्या सोबत शिकला, तर तोपर्यंत टाटा मेमोरियल हॉस्पिटल कुठे आहे हेच माहिती कोणाला यावं. आणि मग ती त्या दिवशी आमच्या सोबत आली आणि मग आम्ही दोघं आणि ती सोबती आम्हाला आता माहितीच नाही का गेल्यावर लगेच ऍडमिट करतील का काय. आम्ही त्या सगळ्या तयारीत दवाखान्यात गेलो होतो. मग फाईल बनणं, प्रॉपर तपासण्या होणं आणि मग त्यांच्या सिस्टीमनुसार पुढे सरकणार सगळी प्रक्रिया. आणि आम्ही आपली मस्त पॅक करून त्याच्यात आपल्याला ऍडमिट करतो अशा तयारीत गेलो होतो. म्हणजे सुरुवात अशीच होती की काहीच माहिती नाहीये, पण मनात एकच होतं का आता जे येईल परिस्थिती त्याला आपला सामोरं तर जायचंच आहे अशा सगळ्या तयारीने. तर तुम्हाला एक असा प्रश्न की या आजार एकदा निदान झाल्यानंतर म्हणजे भीती उपचारांची सुद्धा असते बरोबर. की आपले केस गळण्यापासून शरीर अगदी कृश होत जाणं, तर मग ते सुद्धा महिलांना किंवा त्याचं एक टेन्शन असतं. तर तुम्हाला काय वाटलं त्यावेळेस की आता उपचार तर घ्यायचेच आहे, बरोबर. पण ह्या सगळ्या परिस्थितीला आपल्याला पुन्हा सामोरं जायचं आहे, तर त्याचं एक काउन्सिलिंग म्हणा किंवा स्वतःलाच कशी समज द्यायची. कारण समाजात जे काही महिला वर्गांना असे आजार असतात किंवा पुरुषांनाही, तर याला सुद्धा एक समाजात मग कसं वावरायचं पुन्हा ही एक मनामध्ये तो एक कॉन्शियस निर्माण होतो. तर त्याच्याकडे तुम्ही कसं पाहिलं? आम्ही जेव्हा टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये गेलो तेव्हा आमची ट्रीटमेंट जेव्हा सुरू झाली, म्हणजे सगळे रिपोर्ट्स वगैरे करून आमची ट्रीटमेंट जेव्हा सुरू होणार होती, किमोथेरपी होणार होती, तेव्हा त्याच्या आधी आम्हाला एका डॉक्टरांनी बोलवलं आणि काय काय होणार आहे पुढे याच्यावर चर्चा केली. म्हणजे किमोथेरपी झाल्यानंतर तुम्हाला काय साईड इफेक्ट होऊ शकतात याच्याबद्दल पण त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्हाला तोंडाची चव जाणे, काही खावंसं नाही वाटणे, थोडीशी चिडचिड होणे, हे सगळे उलटी होणे, हे सगळे साईड इफेक्ट सांगितले. त्याच्याबरोबर केस गळणे हा पण साईड इफेक्ट सांगितला. मला वाटलं केस गळणे म्हणजे आपले नेहमीचे जसे गळतात, काही गळतात काही राहतात असे असेल, पण हॉस्पिटलमध्ये मी काही पेशंट असे पाहिलेले महिला पेशंट की डायरेक्टच केस नाहीये, म्हणजे पूर्ण टक्कल. तर अशा वेळेला मला असं वाटलं की अरे बापरे माझे पण केस जातील. सगळ्यात जास्त म्हणजे त्या वेळेला मला टेन्शन किमोथेरपी घेण्यापेक्षा मला टेन्शन त्या केस जाण्याचं जास्त होतं. कारण आपल्या समाजात ना एक केस म्हणजे एक सौंदर्याची व्याख्या करतानाच केस हा एक महत्वाचा भाग ठरतो. म्हणजे टक्कल असलेला पुरुष जर समोर आला ना तर कोणाला एवढं काही वावगं वाटत नाही, पण केसच नसलेली स्त्री जर समोर आहे तर तिच्याबद्दल म्हणजे समाजात वेगवेगळे म्हणजे मागून काय किंवा एखाद्या समोरून असं म्हणजे सांगतात की अरे बापरे तिला केसच नाही. हे जे आहे ना हे मला नंतर थोडंसं अनुभवायला मिळालं की एखाद्या कार्यक्रमाला जायचं असेल तर मला ते जाता येत नव्हतं किंवा असं म्हणजे केस नाही म्हणजे आपल्याला म्हणजे दुसऱ्यांना वाटत असेल किंवा नाही वाटत असेल, पण मला स्वतःला पण असं वाटायचं की जाऊ का नको जाऊ, जायचं की नाही जायचं.
पण मी ते आता एवढे पेशंट बघून तिथले बरं. मला असं वाटलं की ठीक आहे, यांचे पण तर गेले, गेले. मग त्यांनी जर जशी थेरपी घेतली तशी मी पण घेईन आणि माझे पण जातील आणि येणारे पण केस बघितलेत पुन्हा पुन्हा येणारे, त्याच्यामुळे ठीक आहे आता जातील पण परत येतील असं म्हणून मनाला स्वतःच्याच मनाची समजूत काढून मी ते स्वीकारलं स्वतःला. खरं तर सुरुवातीला बऱ्याच दिवस तिला सारखं वाटायचं माझे केस जातील, माझे केस जातील. आणि जसा पहिला किमोथेरपीचा डोस दिला गेला दवाखान्यात, हा. त्यानंतर अरे 4 दिवस झाले अजून गेले नाही, बरं. 8 दिवस झाले अजून गेले नाही. आम्हाला हा, अरे मला आता असं जाणार नाही कदाचित काय मला झालं? असं वाटलं की माझे जाणारच नाही, हा. पण ते शक्य नव्हतं कारण पहिला किमो झाल्यानंतर साधारण 15 दिवसानंतर केस गळायला सुरुवात होते आणि ते त्याच्यानंतर म्हणजे किमो नंतर 19 दिवसानंतर माझे केस गळले. पण आधी मला असं वाटलं होतं की माझे गळणार नाही, पण ते केस गळणं स्वतःसाठी खूप म्हणजे जेव्हा केस गळण्याची प्रोसेस सुरू झाली बरं. म्हणजे 19 म्हणजे पहिल्या किमो नंतर मला खूप त्रास झाला, तेव्हा मी ऍडमिटच होते. म्हणजे साईड इफेक्ट खूप मोठे होते आणि ते मला पेलले नाहीत म्हणून मी ऍडमिट होते हॉस्पिटलला. आणि त्याच्यानंतर जेव्हा मला सोडलं तेव्हा माझे घरी आल्यानंतर केस गेले. पण ती प्रोसेस, केस गळण्याची प्रोसेस म्हणजे अक्षरशः एखादं काहीतरी आपल्याकडून खेचून घेतलं जातं असं वाटत होतं, कारण केस विंचरायला गेल्यानंतर पूर्ण कंगवाच भरून बाहेर यायचा. म्हणजे आपले नॉर्मल केस जातात ते वेगळं आणि हे एकदाच सगळे बाहेर यायचे. तेव्हा ते बघून खूप वाईट वाटलं. पण नंतर हळूहळू ना एखाद्या गोष्टीची सवय होत जाते ना, तसं झालं की ठीक आहे ना, केसच तर नाहीयेत असं ते होऊन गेलं. बरं. पण संबंध गड्यामध्ये नंतर याची जाणीव पक्की झाली की मला केस आहेत की नाही, आणखी काय आहे की नाही, याच्यापेक्षा मी जिवंत आहे, मी माणूस म्हणून सगळ्यांसोबत आहे किंवा एक आपल्या कुटुंबातला सदस्य आपल्या सोबत आहे, ह्याच जास्त नंतर कौतुक आम्हाला सगळ्यांना होतं की ते सगळं नाही काय फरक पडत नाही, तू आमच्यासोबत आहेस हे महत्त्वाचं आहे. आणि त्यातून मग हळूहळू माझी तयारी आहे सगळ्याची होत पण राहिली. आता हे उपचार सुरू असतात एकीकडे, त्याचबरोबर आपल्याला एक खूप काळजी सुद्धा घ्यावी लागते पेशंटची, रुग्ण म्हणून. तर ते तुम्ही कसं केलं की म्हणजे अनेक नातेवाईक अशा वेळेस भेटायला येत असतात, प्रत्येकाच्या भावना जोडलेल्या असतात, म्हणजे आई वडिलांपासून अनेक नातेवाईक जवळपासचे, प्रत्येकाला असं वाटत असतं की जाऊन पेशंटला बघावं, भेटावं. तर मला तुमच्याविषयी अशी माहिती आहे की तुम्ही खूप काळजी घेतली, अनेक नातेवाईकांचा रोष पत्करून त्यांना तुम्ही भेटू दिलं नाही. तर ही तयारी म्हणजे कुटुंब म्हणून करणं अनेक लोकांना ते शक्य होत नाही. तर तुम्ही हे इतर समाजाला काय सांगाल की काय पद्धतीने काळजी घेतली पाहिजे? खरं तर ना म्हणजे पेशंटचं सोबती म्हणून काही भूमिका मला वेगळ्या घ्याव्या लागल्या. म्हणजे ती आजारपणासाठी तयार होते मनाने की मला आजारपणाचं वेगळ्या पद्धतीने संघर्ष करायचा. पण घरामध्ये जवळचे नातेवाईक म्हणून म्हणजे आम्ही तिचे बाबा आई भाऊ वहिनी असतील किंवा मी माझा भाऊ वहिनी आणि पोरं आई बाबा असे सगळे एकदम क्लोज जवळचे नातेवाईक ना, आम्हाला काही गोष्टींचं ठरवून काही गोष्टी कराव्या लागल्या. एकतर पहिल्यांदा माहिती झालं का वेळेला काय कॅन्सर डिटेक्ट झालाय, तेव्हा सगळ्या नातेवाईकांचं बघायला येण्याचा कल वाटला. कारण तो भीती काय आहे, कॅन्सर आणि आपल्याकडे दुसऱ्या शब्द वापरतात कॅन्सर आता नाही हा पेशंट, अशी एक भावना असते. त्या भावनेतून सगळे अशा 2 दिवस सतत माणसं भेटत राहिली आणि त्या भेटीतून मनोबल वाढायला पाहिजे माणसं भेटून, त्याच्याऐवजी मनोबल खच्ची व्हायला, आलेल्यांच्या डोळ्यात पाणी असायचं. म्हणजे मी धीर गंभीर होते. म्हणजे मला ऍक्च्युली म्हणजे काही दुखायचं वगैरे काहीच नाही, फक्त गाठी झालेल्या एवढंच कळलेलं, कारण मी कामात होते त्याच्यामुळे दुखणं वगैरे काहीच नव्हतं. मी धीर गंभीर होते की असेल काहीतरी, ठीक आहे. पण आजूबाजूला जेव्हा माहिती झालं का हिला कॅन्सर झालाय, तेव्हा तो कॅन्सर डोक्यात घेऊन माणसं बघायला यायची आणि मग त्यांच्या बघण्यात असा सुरू असायचा का मुलं बाळ लहान आहेत, कसं होईल आता त्यांचं असं. मग मला असं वाटायचं अरे मला फारच डेंजर आजार झालाय, म्हणजे माझं आता काय होईल काय नाही असं व्हायचं. आणि मग माझं असं नकारात्मकता यायची. तर असेच 1-2 घरी आलेली लोक होती, म्हणजे नातेवाईक आलेले होते. आणि मग त्याच्यानंतर आम्ही असा निर्णय घेतला की आपल्याला इथे थांबून चालणार नाही, आपल्याला आता थोडे दिवस नातेवाईकांना येणं बंद करावं लागेल. आणि म्हणून मग आम्ही घरून निघालो आणि इकडे वाड्यात येऊन राहिलो. आणि तिथे नातेवाईकांना आणि सगळ्यांना आम्ही स्ट्रिक्टली सांगितलं का प्लीज आता थोडे दिवस नका भेटू, आम्ही जरा ट्रीटमेंटचं सगळं झालं सुरू,
बरं वाटलं का मग भेटा, तर जरा बरं नाही बरं. असं करून सगळ्यांना थांबवलं. सुरुवातीला सगळे जण रागून पण बसले ते, अरे काय भेटू देत नाही ते असे, म्हणजे तिच्या जवळचे नातेवाईक बरं. किंवा माझे क्लोज म्हणजे आत्या किंवा हो. काका लोक जरा रागून बसले. पण त्यांना समजावून सांगितलं, म्हणजे आमचे काही शिकलेले भाऊ आहेत लहान, बरं. त्यांनी पण सगळ्यांना सांगितलं का आता काय भेटायचं नसतं. म्हणजे एकदा किमोथेरपी सुरू झाली की इम्युनिटी आधीच थोडी डाऊन होते पेशंटची. म्हणजे बाकीच्यांनी जर पुरेशी काळजी नाही घेतली तर आपल्यामुळं पेशंटला तो काही त्या आजार- आजाराबरोबर शरीराला लढायचं आहे, त्याच्यासोबत आणखी दुसऱ्या आजारांबरोबर लढायचं. तर म्हणून भेटणं टाळलं. म्हणजे कोविड काळात जशी लोक पेशंटची काळजी घेत होती, म्हणजे पूर्ण हायजीन मेंटेन करून आपण जशी सुरक्षेचे सगळे उपाय आम्ही फॉलो करत होतो का, म्हणजे तिच्या खोलीत जाताना प्रत्येक माणूस मास्क लावून जायचा. बाहेर जर आम्ही जाणार असो तर आम्ही ते कपडे चेंज करून त्याच्या खोलीत जायचो. आणि मग अशा गोष्टींची स्वतःला सवय लावून घ्यावी लागली का आपल्याला एका पेशंटची काळजी घेण्यासाठी म्हणून तयार व्हायचं. बरोबर. मग ते सगळं मुलांना खूप जड झालं सुरुवातीला, की असं कसं मला भेटता येत नाही. मग मी शाळेतून आलो ना, मला तिला बघता पण येत नाही. तर मग आधी तू आंघोळ कर, चांगला फ्रेश होऊन मग थोडा वेळ बोलू नये. अशा काही गोष्टींचे काही म्हणजे नवे नियम घरातले खरं तर बदलावे लागले. म्हणजे अख्खी रचनाच बदलली, खाण्यापिण्याच्या सवयी बदलल्या असं त्यांच्या. तिला जे हवंय ते, किंवा आम्ही काहीतरी वेगळं खातोय आणि तिला वेगळं केलं तर मग तिला मनाला नको त्रास व्हायला. मग अशा अनेक गोष्टींचा काही निर्णय घ्यावा लागतो. म्हणजे एक तर स्वतःची मानसिक तयारी करणं आणि आजूबाजूच्या लोकांना पण ते पटवून देणं, असं दोन्ही बाजूला आणि दुसरी लढाई होती आजारासोबतची, पेशंटची. असं कारण एक आपल्या समाजामध्ये ह्या आजाराबद्दल जी काही समज आहे ना, म्हणजे कॅन्सर म्हणजे पेशंट राहणार नाही आणि जसं काही तो बराच होणार नाही, ही भावना आहे. आणि मग भेटायला गेलं पाहिजे, मला त्याच्याशी 2 शब्द तरी बोललं पाहिजे, अशी त्यांचं चूक नव्हतं भेटायला असं वाटणं. पण भेटायला गेल्यावर पेशंटला मी सकारात्मक ऊर्जा देते का नकारात्मक ऊर्जा देते, हा महत्वाचा प्रश्न आहे. आणि मग आपण त्यांना जुन्या काही म्हणजे आजी आजोबासारख्या लोकांना यांना नाही हे सांगू शकत का तुम्ही तिच्याशी नकारात्मक बोलू नका, असं करणं नका बोलू, मग पेक्षा भेटू नका थोड्या दिवस, असा निर्णय जास्त चांगला ठरला. आणि यात आमच्या आईबाबांनी किंवा तिच्या आईबाबांनी पण आम्हाला चांगली सोबत केली, की कोणी हट्ट नाही धरला का मला यायचंच आहे, मला बघायचंच आहे, मला भेटायचंच आहे. आम्ही जेव्हा हॉस्पिटलाइज होतो तेव्हा पण फारसं कोणाला यायचं आम्ही टाळलं सांगा काही. आधी आम्हाला सगळं दिसतं का आम्ही येऊ घरी तेव्हा भेटायला सगळे असं. तो एक वेगळाच झगडा आहे करावा लागला सगळ्यांना. म्हणजे एकीकडे कॅन्सरशी तर लढा द्यायचाच आहे, पण त्याचबरोबर या सगळ्या इमोशन्स आहेत त्यांनाही आपल्याला एक प्रकारचा त्यांच्याशी झगडा करावा लागतो. आता तुम्ही ज्यावेळेस टाटा सारख्या एका नामांकित हॉस्पिटलला जेव्हा तुम्ही उपचार घेतले, तिथे असंख्य पेशंट असतात आणि मग असे पेशंट बघून सुद्धा एक नकारात्मकता येत असते, बाबा अशा प्रकारचे आहेत किंवा सकारात्मक बोलतो कारण त्याला एवढं दीर्घ म्हणजे काय खूप गंभीर आहे, त्याच्यापेक्षा आपण थोडे बरे आहोत. तेव्हा तुम्हाला दोघांना काय वाटलं की त्या सगळ्या परिसरात वावरताना हॉस्पिटलच्या, म्हणजे अनेकदा मी गेलो, पण ते बघून आपल्यालाच खूप भीतीही वाटते आणि लोक काय सामना करतात या आजाराशी ते बघायला मिळतं. तुम्हाला काय तिथला अनुभव तुमचा? पहिल्यांदा जेव्हा आम्ही टाटा हॉस्पिटलमध्ये पाय टाकला तेव्हा परिस्थिती बघून एकदम धस्त झालं, बापरे असं आहे का हे, असं झालं. फाईल बनली, रिपोर्ट बनले, आम्ही त्या दिवशी पहिल्या दिवशीच पूर्ण दिवस तिथे बसून काढला होता, कारण एवढी गर्दी होती की संध्याकाळी आमचा नंबर लागला होता नवीन फाईल असल्यामुळे. पण हळूहळू जेव्हा आम्ही टाटामध्ये जाणं जास्त आमचं वाढलं तेव्हा मला टाटा हॉस्पिटलनेच फार धीर दिला असं मला वाटतं. म्हणजे एवढे वेगवेगळ्या प्रकारचे पेशंट आणि कॅन्सर खरा तिथे माहिती झाला की कॅन्सर फक्त एकाच टाईपचा नसतो, याच्या आधी कॅन्सर म्हणजे काय किंवा असं कोणत्याच नातेवाईकांमध्ये पण पाहिलं नव्हतं किंवा आपण तो एखादा पेशंट पण अनुभवलेला नसतो. पण तिथे गेल्यावर कॅन्सर म्हणजे काय हे माहिती झालं की वेगवेगळ्या प्रकारचे कॅन्सर असतात, त्वचेचा असतो, तोंडाचा असतो, असे वेगवेगळ्या प्रकारचे पेशंट तिथे बघायला मिळाले. आणि मी एकटी नाहीये, माझ्यासारखे हजारो इथे पेशंट आहेत. ही गोष्ट मला खूप हे देऊन गेली, म्हणजे पॉझिटिव्हिटी देऊन गेली की तू तर सहज करू शकतेस हे. म्हणजे तुझ्यापेक्षा किती गंभीर असलेले पेशंट तिथे आहेत. कोणी स्ट्रेचरवर होतं, कोणी व्हीलचेअरवर होतं, कोणाचे पाय सुजलेले, कोणाला खाता येत नव्हतं, आणि ह्यापेक्षा माझी स्थिती खूप चांगली होती. आणि तीच गोष्ट मला खूप धीर देऊन गेली की तू बरी होणार आहेस. आणि त्याच्याने माझी पॉझिटिव्हिटी अतिशय वाढली.
म्हणजे अशी पण एक गोष्ट झाली की आम्ही एकदा म्हणजे ब्लड टेस्ट साठी मी रांगेत उभी होती आणि तिथे ना पेशंटचे खूप लाड नाही करत, ती गोष्ट खूप चांगली आहे. म्हणजे पेशंटला खूप अरे बाबा हा पेशंट आहे, याचं असं करा तसं करा, असं केल्यावर ना पेशंट आणखीन खचतो असं मला वाटतं. ते लाड नाही करत, तुम्ही पेशंट आहात ना रांगेत उभे राहा वगैरे असं. तर मी ब्लड टेस्ट साठी रांगेत उभी होती, माझ्या मागेच एक साधारण 30शीतली मुलगी असेल ब्लड टेस्ट साठी उभी होती. तर म्हणजे मला असं वाटलं की म्हणजे खूप गोरीपान केस लांब सडक, मला असं वाटलं की नव्यानेच तिचं आता आलेली आहे म्हणून मी तिला म्हटलं नवीन फाईल आहे का तुमची? तर म्हणे नाही, मी 5 वर्षाची असल्यापासून इथे येते आणि ती 30 वर्षाची होती. मी तोंडावरच हात दिला, मला असं वाटलं बाप रे, 20 वर्ष हॉस्पिटलमध्ये येते आणि एकदम हसत मुखाने. मी म्हटलं का, मला वाटलं असं थोडासाच प्रॉब्लेम असेल म्हणून मी तिला असं विचारलं की काय कसला कॅन्सर आहे? तर म्हणे माझ्या डोक्यात गाठ आहे आणि त्याचं ऑपरेशन पण नाही होऊ शकत, मी गोळ्या औषधं घेऊन राहते. तेव्हा मला ते पण झालं की मला असं वाटायचं की इकडे तिकडे कॅन्सर असणे ठीक आहे, बरा होऊ शकतो, पण डोक्यात असेल तर माणूस जातोच असं माझी एक संकल्पना होती. तीही तिथे गळून पडली, कारण 20-25 वर्ष जर माणूस इथे येऊ शकतो व्यवस्थित गोळ्या औषधं घेऊन, तर आपण का नाही? तर अशा दिलासा देणाऱ्या भरपूर गोष्टी तिथे घडल्या, म्हणून टाटा हॉस्पिटलने मला जास्त पॉझिटिव्हिटी दिली असं मी म्हणू शकते. आणि जितकी जास्त माणसं भेटत राहिली ना सतत, तेव्हा इलाज सुरुवातीला एक प्रश्न मलाच का झाला, तर त्या प्रश्नातून पण ती बाहेर पडली. ती सतत कुरकुरायची, म्हणजे दोष द्यायची, म्हणजे असं का मलाच कसं झालं कॅन्सर. मला असं वाटायचं की मी एवढं म्हणजे आमच्या घरात तर आम्ही ऑर्गॅनिक खाणारी माणसं बऱ्यापैकी, आम्ही बाहेरचं फार जास्त खात नाहीत, आम्ही बऱ्याच वेळा आम्ही शाकाहारी करतो किंवा आमच्या घरात कुणाला व्यसन नाही, मला स्वतःला काही व्यसन नाही. आणि असं ऐकलेलं होतं ना की व्यसन असेल तर त्यांना कॅन्सर होतो, तर असं काहीच नाही. आणि मला कसा काय झाला असा जो प्रश्न होता ना, तो तिथे गेल्यावर गळून पडला, कारण 2 महिन्यापासून मुलं कॅन्सरग्रस्त आणि त्या हॉस्पिटलमध्ये होती. आणि ह्या सगळ्या गोष्टी मनात तयार व्हायला टाटा हॉस्पिटलने खूपच मदत केली. आणि वेगवेगळी माणसं जेव्हा ओपीडीमध्ये भेटायची तेव्हा त्यांच्या प्रश्नांविषयी, कारण ओपीडीला वेळ लागायचा. म्हणजे तिथे गेल्यावर एकदा तुम्ही सगळ्या ब्लड टेस्टला नमुना दिला, मग ब्लड टेस्टचे रिपोर्ट आले, मग ओपीडीला एक पेशंट पुढे सरतो, तर 4-5 तास मिळायचे आरामात. आणि त्या 4-5 तासामध्ये वेगवेगळी माणसं आजूबाजूला बसलेली एकमेकांशी बोलायची, गप्पा मारायची. मला तर इतक्या दिवसापूर्वी झालाय, मी इतक्या फेऱ्या मारल्या, मी 10 वर्ष आले, मी 5 वर्ष आले, मी माझ्या आता हे 15 वर्ष, अशा सगळ्या गोष्टी बघून ती खूप नॉर्मल होत गेली. आणि ती नॉर्मल होताना पाहून खरं आम्हाला पण एक हे मिळालं, म्हणजे काय ठीक आहे, तिने आता स्वीकारले ना, मग आता बरं होईल. या ट्रीटमेंटला आपल्याला पुढे चांगला प्रतिसाद नक्कीच मिळेल. तर आम्हाला डॉक्टरने नेहमी सांगायचे काय होतं, तुम्ही ट्रीटमेंटला सकारात्मक पद्धतीने जेवढं बघाल तेवढं चांगलं. आणि तिची ती सकारात्मकता वाढत राहिली होती तिथे टाटामध्ये असल्यामुळे. वेगवेगळी माणसं दिवसभर भेटत राहायची आणि त्या भेटीतून एक ऊर्जाच मिळते. म्हणजे औषधाने किती मिळाली ती माहिती नाही, पण माणसं भेटून खूप ऊर्जा मिळाली. तर या तुम्ही आता खूप महत्त्वाचं सांगितलं की टाटा हॉस्पिटलसारखे ते उपचार घेतल्याचा तुम्हाला एक फायदा झाला. पण हा आजार झाल्यानंतर अनेक लोक अनेक ठिकाणी उपचार घेतात आणि वेगवेगळ्या ठिकाणी काहीतरी वनौषधी असेल किंवा आयुर्वेदिक असेल किंवा अनेक प्रकारचे उपचार केले जातात. अशा पद्धतीच्या पण एक पद्धती आपल्याला कुठून सांगत असतं. आणि मग अशा ठिकाणी लोक धावत असतात आणि मग मूळ उपचार सोडून वेगवेगळ्या ठिकाणी उपचार करतात. म्हणजे तो एक ट्रॅक पकडायला पाहिजे, तो न पकडता अनेक ठिकाणी उपचार घेण्याचा प्रयत्न करतात. तर ते कसं लोकांनी या पुढच्या काळात तुम्ही तुमच्या अनुभवातून काय सांगा? तुम्ही बोलतात तेव्हा मला काही प्रसंग आठवत आहे. म्हणजे ही बेडवर असायची, बरं, आणि तिचा सोबती म्हणून बराच काळ मीच काम केलं. आणि कधीतरी मला रिप्लेसमेंटला म्हणून माझ्यासोबत काकांचा मुलगा किंवा भाची असायची किंवा कधी कधी वहिनी असायच्या. जर ज्याला सवड असेल तो कोणतरी सोबत घेऊन जायचो. तर जास्तीत जास्त काळ मी घालवतो. तर मी बघायचो आजूबाजूच्या बेडवर ना, विशेषतः स्त्री असल्यामुळे लेडीज वॉर्डमध्ये करायचा. तो बऱ्याच बाया दिसायच्या, हाताला दोरे बांधलेले, पायाला रंग वगैरे, कुठे ताटात पाय ठेवून काहीतरी इलाज करून बघत असते. म्हणजे भीतीपोटी हे सगळं सुरू असतं, एवढं मात्र खरं. आणि त्या काळात ती आपली पॉझिटिव्हिटी मनाची ठाम ठेवणं हे खूप महत्वाची गोष्ट होती. म्हणजे आम्हालाही काही लोक सगळे चाहे जरा बाहेर बघायला पाहिजे, दुसरा कुठेतरी सल्ला घ्यायला पाहिजे. आम्ही एकदा एका डॉक्टरांना भेटलो पण ठाण्यात का, तर ते म्हणाले ट्रीटमेंट बरोबर चालू आहे,
मग जरा अजून आम्हाला नाही आपण ठाम आहोत आणि आपला निर्णय बरोबर आहे. बरोबर. आणि काही गोष्टी वैज्ञानिक पातळीवर तुम्हाला थोड्या स्वीकाराव्या लागतात. म्हणजे किमोथेरपी काय आहे, बरोबर. कॅन्सर काय काय आहे, आहे. हे कळल्यावर सुरू असलेला इलाज नेमका होतोय ना बरोबर. हे कळायला लागलं हळूहळू. आणि मग कोणी काय सांगितलं तरी आम्ही हो बघू आपण जरा बरं वाटलं ना तर मग नंतर करू. लोक सुचवायचीच. अमुक माणूस एखाद्या कोणत्यातरी बाबाकडे गेला, त्याने औषध दिलं आणि तो बरा झाला असं होतं. आणि दवाखान्यातही माणसं बघत होतो. बरोबर. तर आम्ही त्यातून ते अजिबात नाही स्वीकारलं. शेवटी आपण ज्या काळात आता आहोत त्या काळात विज्ञानाने इतक्या गोष्टी तुमच्या समोर ठेवल्या. बरोबर. तर आता तुम्ही म्हणजे त्या दवाखान्याचा एक मोठा विभाग आहे होमी बाबा नावाची बिल्डिंग. त्याला एका वैज्ञानिकाचंच नाव त्या बिल्डिंगला आहे, बरोबर. ज्यांनी अणुसंशोधनाचा वापर करून ट्रीटमेंटमध्ये काही गोष्टी सुचवल्या. तर हे सगळं कळत होतं म्हणून बरं झालं एका बाजूने, तर आम्ही कुठे वाहत पण नाही गेलो. पूर्ण टाटामध्ये डॉक्टरने दिलेला सल्ला जितका फॉलो करता येईल तितका आम्ही आमच्या बाजूने 100% फॉलो करतो. मग आजारपणातल्या काळजी असतील, आहार कसा असावा म्हणून सातत्याने न्यूट्रिशनला भेटणं, म्हणजे न्यूट्रिशन क्लिनिकला जाणं, त्यांचा सल्ला घेणं आणि त्यांनी दिलेलं प्रॉपर डाएट फॉलो करणं रेग्युलर. त्यासाठी घरी जेव्हा आम्ही दवाखान्यातून घरी आलो का घरातले पण आम्ही सगळेजण ती तेवढी काळजी घ्यायचो. म्हणजे काय वापरायचं, आहार कसा असेल, तो किती वेळा घ्यायचा, किती डाएट केलं पाहिजे, किती लिक्विड आत गेलं पाहिजे. म्हणजे तुम्हाला गंमत वाटेल, आम्हाला सुरुवातीला कळत नव्हतं. डॉक्टर आम्हाला गेल्यावर विचारायचं तुम्ही पाणी पिता का बरोबर, मग दिवसाला किती पितो, तर खरंच आपल्याला माहिती नसतं मी किती पाणी पिलं. मग आम्ही मोजायला सुरुवात केली. आम्ही डायरी ठेवली होती. सकाळी काय अर्धा ग्लास दूध पिलं म्हणजे 100 ml असेल, मग 100 ml आता गेलं. तर असं चक्क आम्ही दिवसभर 3-4 लिटर पाणी गेलंच पाहिजे. मग तेवढं गेलंय की नाही यासाठी सगळं मोजून घ्यायला सुरुवात केली. आणि पहिला महिनाभर केल्यावर कळलं का आपण आधी काय चुका करत होतो. मग नंतर अंदाज पण आला का एवढं गेलंच पाहिजे पोटात, हे किती वेळा खायचं, कसं खायचं. आणि त्या सगळ्यातून तिला आजारपणात एक जे शारीरिक हे लागतो सपोर्ट आपला, तो सपोर्ट मेंटेन करता आला. आणि डॉक्टरचा सल्ला फॉलो करण्यासाठीची भूमिका पण आम्हाला पण ठरवता आली. की नाही ते जेव्हा कट टू कट सगळं फॉलो केलं, सगळं डॉक्टरने दिले असेल. म्हणजे औषधोपचार संपला तर नंतर न्यूट्रिशनवर खूप तुम्हाला फोकस ठेवावा. प्रॉपर आहार ह्या आजारात घेणं, म्हणजे विशिष्ट प्रमाणात कॅलरीज आणि विशिष्ट प्रमाणात लिक्विड म्हणजे हायड्रेशन शरीराचं मेंटेन करणं हे आणि त्या आहाराची काळजी घेणं खरं तर सगळ्या कुटुंबियांनी खूप पाळलं. म्हणजे काय स्वच्छता ठेवायला पाहिजे वगैरे ते पण माझ्या घरातल्या लोकांनी ना काय झालं, त्यांनी प्राथमिक जबाबदारी म्हणून हे केलं, माझा आजार स्वीकारला पहिली गोष्ट म्हणजे. आणि त्याच्यामुळे पण माझी पॉझिटिव्हिटी वाढत गेली. की सगळी माणसं अशी होती ना की तू आम्हाला हवी आहेस असं जे होतं ना त्यांच्या सगळ्या वागण्यातून, ती गोष्ट पण मला एक मोठी उभारी देऊन गेली. असं की म्हणजे स्वच्छता हवी तर मग काय, मग ताई आमच्या किंवा हे रोज ती रूम सकाळी संध्याकाळी साफ करायचे व्यवस्थित. माझा टॉवेल सगळा धुतलेला असायचा, बिछाणा वगैरे बेडशीट सगळं व्यवस्थित साफ करून ठेवलेलं असायचं. आणि काहीही घाण किंवा कचरा त्या रूम मध्ये जाणार नाही याची ती काळजी घ्यायची. तसं सगळे घरातली मंडळी आहार असेल किंवा काय, म्हणजे माझे सासू सासऱ्यांनी पण खूप केलं किंवा आई बाबांनी पण माझ्यासाठी म्हणजे डायटिशियन मध्ये डाएट मध्ये माझ्या असं होतं की आठवड्यातून एक दिवस चिकन खा आणि एक दिवस मच्छी खा. अशा वेळेला आमच्या घरात चिकन मच्छी शिजत नव्हते. त्यावेळेला माझे पप्पा तिथून यायचे वाड्यात, तिथून भाजी घेऊन जायचे, परत शिजवायचे, परत घेऊन यायचे. असं हे एवढ्या 2-3 फेऱ्या मारायच्या. आणि ते आठवड्यातून सलग 2 वेळा असे त्यांनी 2 वर्षभर केलं ते. तसेच आता घरी सासरी माझे सासरे आमचं हिटर मधलं पाणी काढून, म्हणजे हिटर आमच्या बाथरूमच्या बाहेर आहे, पण मला आंघोळीसाठी पाणी काढून ते बादली भरून बाथरूम मधून आणून ठेवतात. सर्जरी मोठी झाली आणि सर्जरी नंतर जास्त उजवून नाही. तर घरातल्या माणसानं म्हणजे मी घरी शाळेत जाऊन गेलो किंवा घरी कोण नाही तर 70 वर्षाच्या बाबाला असं वाटतंय का पाणी. म्हणजे ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि या आपल्या नॉर्मल समाजात असं नाही घडत किंवा ठीक आहे आजारी करीत ते असं होतं. पण हे प्रत्येक माणसाने माझ्यासाठी एवढं हे केलं ना की मला त्यांच्या सगळ्या कृतीतून असं दिसून आलं की आपण त्यांना हवे आहोत. आणि मग ती गोष्ट माझ्यासाठी खूप महत्वाची ठरली. म्हणजे इथे लक्षात येतं तुमच्या याच्यातनं की कुटुंबातल्या सगळ्या माणसांनी पेशंटच्या सोबत राहिला,
प्रत्येक गरजेला किंवा त्याला सपोर्ट दिला पाहिजे. तर तुम्ही एक रुग्ण म्हणून असं बघत असताना असं कधी तुम्हाला वाटलं नाही की कुठेतरी अजून दुसऱ्या ठिकाणी वैद्यकीय उपचार घ्यावेत किंवा अन्य काहीतरी उपाय बाबा गंडे दोरे अशा पद्धतीचं काही करावं असं रुग्ण म्हणून तुम्हाला कधी वाटलं नाही का? हा, मला कधीच नाही असं वाटलं, म्हणजे काहीतरी करून बघावं. कारण काय झालं माहितीये का, तिथे ट्रीटमेंट जेव्हा सुरू झाली ना माझी, पहिला किमोला जो त्रास झाला त्याच्यानंतर माझा हळूहळू त्रास कमी होत गेला, म्हणजे वाढला नाही. त्याच्यामुळे मला असं वाटलं की मला आता फरक पडत चाललाय. पहिल्या किमोला जेवढा त्रास झाला तेवढाच. त्याच्यानंतर मग असं कधीतरी असं वाटायचं की प्रायव्हेटला जाऊन बघावं का, पण प्रायव्हेटला जाण्यात विश्वासच वाटत नव्हता. आणि इथे एवढी गर्दी पाहून एवढे सगळे येतात, म्हणजे इथे काहीतरी खास आहे. म्हणजे पैशाचं तर आहेच, पण अजून काहीतरी वेगळं खास आहे की इथे होमी बाबा रिसर्च सेंटर चालतंय, म्हणजे ओरिजिनल इथेच काहीतरी आहे. त्याच्यामुळे पहिल्या किमोला जेवढा त्रास झाला आणि त्याच्यानंतर हळूहळू तो कमी होत गेला आणि मला फरक पडत गेला. म्हणजे मला खाता यायला लागलं व्यवस्थित. म्हणजे फक्त किमोचे 8 दिवस सोडले तर मला व्यवस्थित मी नॉर्मल जसं जगत होते तसं मला जगता यायला लागलं. त्याच्यामुळे मला दुसऱ्या कुठला विचार करावासा नाही वाटला. आणखी एक खरं सांगता येईल का, तिथे ना रिसर्च खूप चालतात. म्हणजे प्रत्येक पेशंट आला त्याची हिस्ट्री बघून तो त्यांच्या संशोधनातल्या कुठल्या कामासाठी त्याचे डेटा वापरायचा यासाठी एक आमच्याकडून फॉर्म भरून घेतला. आणि त्यात असं होतं की तुमच्या सर्जरीच्या वेळेस, आता आम्ही काही फॉलोअप ठेवणार, तुमचा डेटा मेंटेन करणार, आणि त्यानंतर सर्जरीच्या वेळेस जेव्हा सर्जरीसाठी तुमचं शरीर ओपन केलं जाईल तेव्हा आम्ही कॉल घेऊ आतमध्ये काय कंडिशन आहे, मग ही नवीन ट्रीटमेंट ॲडव्हान्स आहे ती आम्ही वापरायची काय नाही, त्याच्याने काही साईड इफेक्ट होऊ शकतात वेगळे जे नॉर्मल सर्जरीत नाही. तर आम्हाला तेव्हा त्यांनी प्रश्न विचारला का तुम्हाला असं केलं तर चालेल का. आम्ही म्हणजे मी माझा भाऊ आम्ही तो सोबत होता आणि चर्चा केली आम्ही दोघांनी. तर मी तो फॉर्म बाहेर घेऊन गेलो, वाचला, हिला वाचायला समजावून सांगितलं आणि शेवटी तिने ते कशा लेवलला स्वीकारावं पाहिजे. समजा माझं काही झालं बरं पाहिजे तर संशोधनात तर भर पडेल छोटीशी, आणि ते तिने चक्क सही केली. रिसर्चला तुम्ही तयार झालात की ते एक तर नवं म्हणजे प्रयोगच असतो आणि प्रयोगात आपण आपलं शरीर किंवा आपण पेशंट म्हणून आपण त्याला सामोरं म्हणजे तेव्हा स्वाधीन करणार का अर्थानं. तर ती मनोभूमिका कशी तयार झाली तुमची? गमतीने तिला असं पण वाटलं, ती बोलली मला आठवते वाटते अजून, असं जर समजा काही झालंच माझं तर त्यातून काही घडणार नाही, पण जर रिसर्च तसं जे काही होणार नाही माझ्या जगण्या मनात जे काही निर्माण होईल प्रश्न तो कसा का होईना, पण माझ्यानंतर माझं एक संशोधनात भर पडेल ह्या भावनेपुढे तिने चक्क तेव्हा सही पण आणि असं तसं केली. पण माहिती नाही ना, म्हणजे शेवटी आजारांगावर पुढे काय इतकं सगळं पाहिल्यावर, वास्तव पाहिल्यावर आजाराचं डाटामध्ये इतकं सगळं भरलेल्या कचाकच भरलेल्या ओपीडीज बघितल्यावर तिथपर्यंत आम्ही आपोआपच गेलो. आणि मला असं मनापासून वाटायचं की माझा रिसर्च मध्ये नंबर लागू दे. असं वाटायचं की म्हणजे ते पण ते टेस्ट करून घ्यायचे ना की काय काय, म्हणजे बहुतेक म्हणजे सगळ्या बौद्धिक टेस्ट पण, पेपर पण घेतला माझा. बौद्धिक टेस्ट मेंटली पेशंट कसं आहे ते पण पेपर घेतला. काही प्रश्न विचारले, व्यसन करता का वगैरे असे त्यांनी बरेचसे प्रश्न विचारले. आणि मग मला असं वाटलं की एवढं म्हणजे डिटेल करतात म्हणजे काहीतरी चांगलं करतात. तेव्हा मला असं वाटलं की लागू दे माझा रिसर्च मध्ये नंबर. आणि त्यांना मी तेव्हा रिसर्च मध्ये जेव्हा मला प्रश्न विचारत होते ना तेव्हा मी त्यांना असा पण एक प्रश्न विचारला की माझी जगण्याची शक्यता किती आहे. तर ते मला म्हणाले होते मी ते काही सांगू शकत नाही, ते तुम्ही कसं ट्रीटमेंटला हे कराल त्याच्यावर आहे. आणि तेव्हा मला असं वाटलं ठीक आहे यांना पण माहिती नाहीये, तर माझं जे काही आता होईल ते होईल, पण मला रिसर्च मध्ये काहीतरी करण्याचं जे स्वप्न आहे ते इथे तरी माझं पूर्ण करता असं म्हणून मी रिसर्चवर साईन केली होती. एकूणच ना ह्या प्रवासाला आम्ही जर म्हणजे तुम्ही जसा प्रश्न विचारत की कुठे बाबा लोकांचं तपासणी कमी आहे असे अनेकदा अनेक लोकांनी सांगितले, पण आम्ही ती मला पण एक शास्त्रीय गोष्ट आपण स्वीकारू ज्याला आधार आहे. समोर डॉक्टर समजावून सांगतात का हा अशा प्रकारचा आजार होतो, याला दिलेलं औषध अशा प्रकारे लागू. हे जेवढं पटतंय तेवढं अमुक एखादा काहीतरी दोरा तुमच्या बांधला किंवा अमुक प्रकारे काहीतरी अंगाला काही लावून काढलं बाहेर तर तुमचा आतमधला आजार बरा होईल याच्यावर विश्वास ठेवायला आत्ताच्या काळात तरी मन नाही आमचं मनाला तयार झालं. आणि ते बरंच झालं एका अर्थी. तसं काही झालं असतं चुकून नव्हतं. आम्ही ट्रीटमेंट मुख्य ट्रीटमेंटपासून भरकटलो असतो आणि काही होऊ शकलं असतं, कारण तर तो काळ एकदम कठीण होता पहिल्या टप्प्यावरचा तिथून बाहेर पडणं. तेव्हा
अशा खोट्या आमिषांना बळी पडू शकतो कोणताही साधा माणूस. बरोबर. पण आम्हाला म्हणजे जो एक नैतिक आधार होता विचारांचा आणि आजूबाजूच्या काही मित्रांचे जे सगळे डॉक्टर मित्रांचे किंवा डॉक्टर जे ज्यांना विचारायचो ते सल्ला द्यायचे का नाही बरोबर ट्रीटमेंटसाठी. काही डॉक्टरांना फाईल घेऊन भेटायचो पण का आम्ही अजून काही केलं पाहिजे का. तर त्यांचाही सल्ला सातत्याने होता का नाही तुम्ही बरोबर ट्रीटमेंट बरोबर ठिकाणी आहात आणि योग्य प्रकारे ट्रीटमेंट सुरू आहे. तर ते सतत समाधान मिळत राहिलं होतं आणि तिला फरकही वाटत नाही. बरोबर. या सगळ्या प्रक्रियेत एक तुम्हाला म्हणजे तुमचा एकूण जो काही सकारात्मक ट्रीटमेंटकडे पाहण्याचा जो काही दृष्टिकोन होता त्याचा एक हॉस्पिटलने एक फायदा करून घेतला की तुम्ही अनेक रुग्णांचं मनोभूमिका तयार करण्यासाठी किंवा त्यांचं काउन्सिलिंग करण्यासाठी तुम्हाला त्या पेशंटशी बोलायला सांगितलं वेगवेगळं. तर हा खूप मोठा विषय की एखाद्या पेशंटने आपण कॅन्सरग्रस्त आहोत आणि आपणच आता दुसऱ्या पेशंटला त्यांचं काउन्सिलिंग करावं. तर हा अनुभव कसा होता म्हणजे तुम्हाला? हा म्हणजे जेव्हा मी म्हटलं ना की पहिल्या दिवशी आम्ही पूर्ण दिवस बसून होतो म्हणजे तेव्हा आम्ही नवीन होतो आणि असंच कोणाकोणाकडून काय काय ऐकायला मिळायचं ना की आम्ही बरे झालो, आम्हाला असा फरक आला, खूप समाधान वाटायचं मनाला की हो हे पण नंतर बरे झालेत, म्हणजे यांचे पण केस गेले असतील परत आलेत, असं जे काही थोडंसं आहे ना ते मनाला समाधान देणार होतं. त्याच्यानंतर ना म्हणजे हळूहळू जुने होत गेलो तेव्हा 2 वर्ष वगैरे होत होती आणि नवीन जेव्हा पेशंट यायचे तेव्हा आमच्यासारखे बावरलेले असायचे की नवीनच आलेले आता काय होईल काय नाही आणि ते लगेच ओळखायला येतात, घाबरलेले असतात, गुपचूप बसलेले असतात, पुढे काय होईल ह्या तर मी असं हे केलं की आपण आता जुने झालो, आपण आता काहीतरी करायला पाहिजे म्हणून मी अशी म्हणजे सहज एखाद्या बाईजवळ, तो वॉर्डच लेडीजचा असल्यामुळे एखाद्या बाईजवळ जाऊन बसायचं आणि विचारायला सुरुवात करायची कुठून आलात काय आलात असं की. आणि पेशंटचं काय असतं ना आपली सगळी स्टोरी एखाद्याला सांगायची असते, मग मी ऐकणारी झाली की ठीक आहे तुम्ही सांगा मी ऐकते. मग त्यांनी ती सगळ्या गोष्टी सांगत गेल्या, मग मी ऐकत गेली, मग मी माझा अनुभव त्यांना सांगत गेली आणि मग त्याच्यामुळे माझ्या अनुभवामुळे त्यांना पण थोडासा धीर यायला लागला. एक दिवशी असाच पेशंट माझ्याजवळ बसलेला नवीनच आलेला, तर त्यांना किमोथेरपी म्हणजे काय हेच माहिती नव्हतं की काय करतात नक्की. जसं तिचं झालेलं ना तसंच माझं पण पहिल्यांदा झालेलं. किमोथेरपी म्हणजे नक्की करतात काय हे माहितीच नव्हतं, नक्की म्हणजे काय करतात. मग मी तिला ते सविस्तर सांगितलं की किमोथेरपी म्हणजे काहीच नसतं, सलाईन जशी आपली लावतात तसंच, त्याच्यामध्ये फक्त औषध टाकतात आणि मग ती आपल्याला देतात आणि झोपून आपल्याला ते आरामशीर घ्यायचं असतो, त्याचा काहीही त्रास होत नसतो. आणि ही सगळी माहिती तिने सगळी माहिती माझ्याकडून विचारून घेतली की खाता येतं की नाही, काय काय खायचं असतं, मग आपल्याला झोप लागते की नाही. मी हे सगळे तिचे प्रश्न मी तिथे म्हणजे माझ्या परीने सोडवले आणि मग तिने शेवटी जाता जाता असं म्हटलं की ताई तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं, आज रिलॅक्स वाटलं. आणि तिचं हेच वाक्य मला पण रिलॅक्स करणारं होतं, छान वाटलं. त्याच्यामुळे मी असं बोलत राहिली आणि ती गोष्ट मला आनंद देणारी पण होती. त्यानंतर इकडे आपल्या वाडा परिसरात काही पेशंट लोकांना माहिती झालं, म्हणजे माझ्या मित्रांनी तरी त्यांच्या परिचयात कोणाला असा आजार झाला त्यांनी सल्ला दिला की तुम्ही एकदा बोला त्यांच्याशी. तर अशा काही लोकांना त्यांच्याशी बोलण्याचा प्रयोग झाला. एका मित्राला तर मी सोबत घेऊन दवाखान्यात त्याची फाईल बनवायला मी गेलो, का तो माहिती नसताना काय परिस्थिती असते ह्याचा अनुभव पाठीशी होता. त्याच्यामुळे कोणी जर हक्काने असं विचारलं का काय इलाज करायचा तर त्यांना मदत करायला आपल्याकडे एक व्यासपीठ असावं. या गेल्या 3 वर्षात आजारासोबत लढताना रुग्णमित्र बनायची भूमिका घ्यायला पाहिजे किंवा असं एखादं मदत केंद्र असावं का जिथे माहिती व्हावी, असं खूप मनात इच्छा आहे अजूनही का असं काहीतरी उभं राहिलं तर ते आम्हाला काय दोघांची ताकद त्याला नाही पुरी पडणार. पण जर असं काही जर मदत केंद्र तयार झालं तर ते खूप मदतीची गोष्ट ठरते. आणि आत्ता काही दिवसांपूर्वी मला एक कॅन्सर पेशंटच्या नातेवाईकांचा फोन आला का त्यांच्या घरच्या पेशंटला किमोथेरपी दिली आणि काळजीचा भाग म्हणून त्यांना सगळ्यांना मास्क वगैरे घातला वापरा. त्यांना सगळ्यांना डोक्यात कोविडची भीती. त्यांना असं वाटत होतं का कॅन्सर मला होईल का, म्हणजे माझ्या घरातल्या माणसाला झालाय. त्यांना मग मी त्यांना बोललो का ती काळजी कशासाठी असते, मास्क लावणं वगैरे आपला पेशंट त्या काळात जी त्याची एकूण रोगप्रतिकारक शक्ती कमी असते म्हणून बाकीच्या आजार आपल्याला होऊ नयेत म्हणून घ्यायची. तेव्हा त्यांचं समाधान झालं. नाही तोपर्यंत मनात जर असं भीती असली माझ्या की मी काळजी घेतो पण मला होईल का, मला झाला तर, आणि मला पण काही नव्हतं नीट दुसऱ्याला आपल्याला पण होतो. आणि एका बाजूला आपण मी त्या संदर्भातली पुस्तकं टाटामध्ये
खूप छान पुस्तकांचं स्टॉल पण असते हो. आजाराची माहिती माहिती देणार. देणार. तर आम्ही जेव्हा गेलो का आहाराबद्दलचं कधी आजाराबद्दल अशी पुस्तकं घेऊन यायचो आणि वाचायचो ते. बरं. आणि तो वाचून मला कळलं होतं का हा काय म्हणजे असा आजारच नाही ना म्हणजे संपर्काने होणारा, तो शारीरिक काहीतरी पेशींच्या रचनेत झालेला बिघाड असं मानलं तर चालेल. तर एवढं आणि नाही हा आजार होऊ शकतो कसा मला हे जेव्हा ठाम मला माहिती तेव्हा काळजी घेताना मनात भीती पण होती. तर अशा लोकांशी बोलून त्यांना समजावून सांगणं अशी बरीच मागच्या 3 वर्षात आम्ही म्हणजे एक 8-10 लोकांशी तरी बोलणं झालं किंवा काही डॉक्टरांनी माझा नंबर शेअर केला की तुम्ही आधी सरांची बोलून घ्या, त्यांनी कसे ट्रीटमेंटला सामोरे गेले, कुठे ट्रीटमेंट घेतली मी तुम्हाला माहिती मिळेल चांगली. तर असं पण एक छोटं काम आम्हाला करता आलं त्याचं समाधान. म्हणजे ती स्वतः अनेक पेशंटशी बोलले फोनवर, कधी प्रत्यक्ष भेटून बोलले. आणि मला वाटतं आपल्या समाजात ना कॅन्सर सारख्या आजाराबद्दल खूप प्रबोधन होणं गरजेचं आहे. आणि नुसत्या भीतीने माणसं मरतात. म्हणजे किंवा नातेवाईकांनी बनवलेला एक नकारात्मक हे असतो माहोल असतो आणि त्या माहोलमध्ये पेशंट पूर्ण स्वतःचं स्वास्थ्य हरवून बसतो. तर तू बराच होणार नाही असं अशाऐवजी तू जो आहेस तो ठणठणीत राहायची त्यासाठी आम्ही प्रयत्न करू. शेवटी मरणं कोणाच्या हातातली गोष्ट नाही. कोणी म्हणजे किरकोळ ऍक्सिडेंट मध्ये माणसं अशी रस्त्यावर भराभर मरताना आपण पाहतो. तर मग असा एखादा आजार असेल तर त्या आजाराला समजून घेणं आणि त्याच्यासोबत आपल्या नातेवाईकांनी समाजाने तो ऍक्सेप्ट करून तुम्ही त्याच्यासोबत त्या स्वतः माणूस म्हणून तो लढत असतो त्याच्यासाठी सोबत राहणं, विचारांचा आधार नैतिक पुरवणं ही खूप महत्वाची गोष्ट आहे. त्याशिवाय समाजातून कॅन्सरबद्दलची भीती दूर होणार नाही. म्हणजे कदाचित जागतिक कॅन्सर दिन त्यासाठीच असू शकतात कारण त्या कॅन्सरबद्दल प्रबोधन होतं. आणि विशेषतः काही आजारांमध्ये जर तू आधी निदान होण्याच्या पण काही गोष्टी किंवा आता तर काही आजारांमध्ये महिलांमध्ये विशेषतः आम्हाला नंतर माहिती मिळाली का महिलांच्या कॅन्सरच्या काही विशिष्ट प्रकारांवर आधी लस घेता येते. म्हणजे तो कॅन्सर भविष्यात होण्याची शक्यता कमी होते. किंवा आजार कसा होतो, कशामुळे होतो, काय प्रतिबंधात्मक इलाज करता येतात किंवा ट्रीटमेंट कशा घ्यायच्या असतात, हे सगळं खूप मोठ्या प्रमाणात आपल्या समाजामध्ये जागृती व्हायला पाहिजे. आणि प्रत्येक वेळेला असं होतं ना जसं मला झालं की मला कसा होऊ शकतो असं प्रत्येकाला म्हणजे प्रत्येकालाच असं वाटत असतं की मला पण असं वाटत होतं की मला कसं होऊ शकतो. पण म्हणजे ते थोडस बाजूला ठेवून की आपण त्याच्याबद्दल जागृत राहणं खूप गरजेचं आहे की होऊ शकतो कदाचित, पण झाला तर त्याला घाबरून न जाता त्याच्याशी लढता पण आलं पाहिजे. म्हणजे की मला कॅन्सर झालाय असं करण्यापेक्षा ठीक आहे ना, झाला तर झाला, आपण त्याच्याशी लढू शकतो असं जे एक मानसिकता तयार व्हायला पाहिजे ना ती पण व्हायला पाहिजे. आणि होऊ नये म्हणून जे हे म्हणतात तसे प्रतिबंधक लसी आहेत किंवा काही चेकअप आहेत, CA-125 सारख्या टेस्ट आहेत ज्या करता येतात आणि म्हणजे कधी पण आपण त्या करू शकतो आणि बघू शकतो की आहे. कारण पहिल्या स्टेजला जर त्याचं निदान झालं तर तो अगदी 100% बरा होऊ शकतो. म्हणजे आमची अगदी स्टेज वरची होती, 3री स्टेज वगैरे होती, त्याच्यामुळे आम्हाला थोडासा एवढं तरी ट्रीटमेंट करावी लागली आणि मग ते परत होण्याचे चान्सेस असतात, पण त्याच्याशी पण आपण लढू शकतो. आणि जर आधीच माहिती झालं फर्स्ट स्टेजला किंवा सेकंड स्टेजला तर आपण पूर्णपणे त्याच्यातून बाहेर येऊ शकतो. आणि झालाय म्हणून रडत बसण्यापेक्षा त्याच्याशी लढतच राहायला पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे कॅन्सर झालाय म्हणून मला हे नाही करतायत, ते नाही करतायत असं न करता मला हे सगळं करता येतं, नॉर्मल माणसासारखं आयुष्य जगता येतं, हे आपण स्वतःच करू शकतो. त्याला आपल्याला दुसरा कोणी काही मदत, दुसरे फक्त उभे असतात आपल्या पाठीमागे, कुटुंब म्हणून किंवा नातेवाईक म्हणून आधार देण्यासाठी उभे असतात. पण आपण जे काही करू शकतो ते आपण स्वतः करू शकतो की मला काहीही झालेलं नाही, मी व्यवस्थित नॉर्मल आहे असं जे सतत मनात स्वतःला सांगून करत राहावं लागतं. ही गोष्ट खूप महत्वाची आहे. काही बंधनं येतात खरं, म्हणजे तुम्हाला आहार काही हिंडण्या फिरण्याच्या गोष्टी असतील त्या जरा म्हणजे आपल्या क्षमता काही ज्या कमी होतील त्याचा अंदाज घेणं किंवा माझी हेल्थ मेंटेन होण्यासाठी मी रेग्युलर कुठले व्यायाम करू, काय करू, हे जर समजून घेतलं तर तुम्ही बराच काळ ही लढाई नक्की. एका अर्थानं मागील 3 वर्षापासून तुम्ही दोघे कॅन्सरशी लढतात आणि रुग्ण म्हणून जर तुम्ही, तर शेवटचा प्रश्न असा की तुम्ही काय सांगाल समाजाला की या आजाराशी लढताना काय भूमिका आपली पेशंट म्हणून असली पाहिजे किंवा कुटुंब म्हणून असली पाहिजे? मला तर असं वाटतं की जेव्हा आपल्याला म्हणजे कॅन्सर झालाय असं
वाटतं तेव्हा आपण ते स्वीकारून, म्हणजे कॅन्सर झालं असेल तर, किंवा ते म्हणजे ते स्वीकारून त्याच्याशी लढायला शिकायला पाहिजे. कारण कॅन्सर हा आता डायबिटीस सारखा आजार झालेला आहे, नॉर्मल आजारासारखा आजार झालेला आहे. तो कोणालाही कधीही होऊ शकतो आणि कशाचाही होऊ शकतो. त्याच्यामुळे झाला असेल तर त्याच्याशी लढता आलं पाहिजे. म्हणजे मी झालाच, आता मी काय करू, आता कसं करू, तर तसं नाही. त्याच्यावर उपाय आहेत आणि चांगलं आता आपलं हे क्षेत्र पण, वैद्यकीय क्षेत्र पण चांगलं विकसित झालेलं आहे आणि त्याच्यावर चांगले उपाय आहेत. हे जर झालं असेल तर आपण त्याच्याशी लढायला शिकलं पाहिजे. आणि महिलांना तर असं म्हणेन की असे कॅम्प असतात किंवा आपल्याला चेकअप करण्याची काही ठिकाणं असतात, अशा ठिकाणी जाऊन आपण CA 125 सारखी टेस्ट करून घ्यायला पाहिजे. जसे आपण शुगरच्या टेस्ट करतो तशीच ती टेस्ट आहे, ब्लड टेस्ट करतात फक्त. तर अशी टेस्ट करून घ्यायला पाहिजे, म्हणजे आपण त्याच्याबद्दल सजग राहू शकतो. आणि पेशंट म्हणून किंवा म्हणजे आपण मानसिकतेनेच, आपला मानसिकताच खूप म्हणजे बलाढ्य असायला हवी, की म्हणजे नॉर्मल आपल्याला जगता आलं पाहिजे. की आणि समजा दुसऱ्या पेशंटशी बोलायचं असेल किंवा एखाद्या पेशंटला भेटायचं असेल तर आपण त्याच्याशी काय बोलू, हे माणूस म्हणून पण आपण, की तू बरा होणार आहेस किंवा त्याला हिंमत देणारच काहीतरी आपण त्याच्याशी बोलायला पाहिजे, असं मला वाटतं. आणि हा काही फार मोठा आजार आहे असं मला वाटत नाही. आणि आहे, जरी ट्रीटमेंट हार्ड असली तरी ती आपल्याला पेलता येते जर आपण मनाने खंबीर असू तर. आणि जसं मी आता व्यवस्थित नॉर्मल जगत आहे, म्हणजे आता पुढे काय होणार आहे ते मला माहित नाही, कारण मला अजून आताच परवाच आम्हाला फॉलोअप साठी जायचं आहे. त्या रिझल्ट मध्ये काय येईल हे मला अजून माहिती नाहीये, पण जे दिवस असतात ते मला चांगले जगता येतात आणि नॉर्मल माणसासारखं मी जगू शकते. हे सगळं मनाने असेल तरच शक्य आहे. आणि मला असं वाटतं की जिथे कुठे ज्यांच्या कोणाच्या वाट्याला कॅन्सर सारखा आजार आला तर घाबरून न जाता तुम्हाला समजून घ्यायला पाहिजे. आणि जिथे कुठून मदत मिळेल ती नीट डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यायला पाहिजे. आणि योग्य ठिकाणी तुम्ही पोहोचला पाहिजे आधी. आणि कुटुंब म्हणून पेशंटच्या सोबत राहण्यासाठीची आपली भूमिका बनवली पाहिजे आपण, म्हणजे जेणेकरून त्या आजारी माणसाला आजारपणासोबत लढायला एक सकारात्मक ऊर्जा माहोल आपल्याला घरात बनवता आला तर तो जास्त फायद्याचा पडतो. म्हणजे अनेकदा आमच्याही वाटेला असे प्रसंग आले होते की असं वाटायचं की अरे बाबा देईला बरं करून आपण घरी घेऊन जाऊ का, राहू शकतो की नाही, असं वाटायचं. किंवा उद्या काय झालं तर परवा असं भीती होती. म्हणजे आम्हालाच नाही, आजूबाजूच्या बघणारा म्हणजे जवळच्या लोकांना पण वाटत आहे फारच काहीतरी त्रास असं. पण ते स्वीकारत नाही, त्याला काही इलाज नाही आहे. त्यामुळे तुम्हाला घरातून जितकं चांगलं सकारात्मक वातावरण ठेवता येईल अशा पेशंटसाठी, त्याच्या आजाराबद्दल फारसं माहिती नाही, गंभीर आजार असू शकतात. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे जास्तीत जास्त जवळ असणाऱ्या माणसाने पण धीर गंभीर उभं राहणं खूप गरजेचं आहे, जे यांनी केलं खरं तर. म्हणजे जेव्हा रिपोर्ट येतात ना, रिपोर्ट असे चेक केल्यावर रिपोर्ट येतात ना की आता असं झालंय, असं झालंय, म्हणजे खूप म्हणजे आता मागच्या वेळेला जेव्हा परत झाला तेव्हा कळलं ना की आता तुम्हाला परत किमोथेरपी घ्यायला लागेल. तेव्हा तिथे पण मी गळून गेली की रडायला लागली. तर हे चल ना ठीक आहे, आधी तर 6 घेतलेत, आता अजून 6 घ्यायचे फक्त. तर हे एवढं नॉर्मल बोलणं झालं पाहिजे असं. तर ह्या होत्या रोशनाताई काठोळे आणि किशोर काठोळे. या दोघांनीही मागील 3 वर्षापासून कॅन्सरशी जो लढा दिला आहे आणि त्यातून आज त्या कशा आहेत किंवा त्याला सामोरे जाऊन कशा पद्धतीने आपलं जीवन जगतायत हे आपण त्यांना बघून आपल्या लक्षात येऊ शकतं. तर त्यांचा हा प्रवास सगळ्या कॅन्सर रुग्णांसाठी किंवा समाजातल्या अन्य लोकांसाठी एक प्रेरणादायी आहे की आजाराशी कसं लढावं आणि कॅन्सरशी कसं लढावं हे त्यांच्या एकूण प्रवासातून आपल्याला लक्षात आलं. तुम्ही आज आमच्याशी बोललात या जागतिक कॅन्सर दिनाच्या निमित्तानं. तर प्रेक्षक म्हणून किंवा समाजाला एक प्रेरणादायी तुमचा प्रवास आमच्या माध्यमातून बघता आला. तर धन्यवाद, तुम्ही दोघंही आमच्याशी बोललात. धन्यवाद. थँक्यू, धन्यवाद.